आपल्याला प्रत्येकाला कशा ना कशाचं तरी वेड असतं, म्हणजे क्रेझी असतो आपण. तर सध्याच्या या व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये मी माझं आणखीन एका वासावर असलेलं किंवा सुगंधावर असलेलं माझं प्रेम सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सुगंधावर प्रेम करता येतं? तर हो, का नाही, सगळ्या गोष्टींवरती प्रेम करता येतं ठरवलं तर माझं एका सुगंधावरती प्रचंड प्रेम आहे. एका कशाला, अशा अनेक सुगंधांवरती खूप प्रेम आहे. आणि ते म्हणजे परफ्युम्स. मला परफ्युम्सचं प्रचंड वेड आहे. मला वेगवेगळे परफ्यूम स्वतःच्या शरीरावर, कपड्यावर मारून घ्यायला प्रचंड आवडतं. वेगवेगळे वासांचे परफ्यूम, वेगवेगळे क्वालिटीचे परफ्यूम, मग ते डिओज असतील, बॉडी स्प्रे असतील, सेंट्स असतील किंवा आणखीन काहीही असेल. माझ्याकडे ना घरात इतक्या परफ्यूमच्या रिकाम्या बाटल्या आहेत वापरून संपलेल्या, की परवा मी सहज म्हणून कपाट आवरायला काढलं तर त्यातनं एवढी 2 पोती भरतील अशा परफ्यूमच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. माझ्या घरच्यांनी सुरुवातीला मला खूप, म्हणजे मला असं ते म्हणायचे की अगं काय हे वेड तुझं परफ्यूमचं. पण नंतर त्यांनाही समजलं. एका पॉईंटला त्यांनीही हे ॲक्सेप्ट केलं की नाही, ऋतुजाचे परफ्यूम्स खरंच एका वेगळ्या क्वालिटीचे असतात, एका वेगळ्या छान सुगंधाचे असतात. आणि एक गंमत माहिती आहे का, मला माझ्या जवळची कितीतरी लोक आहेत ना, त्यांची माझ्याकडे पाठ असेल किंवा माझी त्यांच्याकडे पाठ असेल तरी सुद्धा ते मला माझ्या फक्त परफ्यूमच्या सुगंधावरून ओळखतात. म्हणजे एक किस्सा आहे. मी डी डी शिंदेत असताना मी अशीच चालले होते आणि जात असताना माझ्या एका मैत्रिणीने मला सहज हाक मारली, पण तिचं लक्ष नव्हतं माझ्याकडे आणि हे मला दिसत होतं, पण तरी सुद्धा. आणि ती म्हणली, ए ऋतुजा. म्हटलं तू कसं काय ओळखलंस? तर ती म्हणली, अगं तुझ्या परफ्यूमच्या वासावरून आम्ही सहज ओळखलं की ऋतुजा आहे, कारण तुझा परफ्यूमचा वास सगळीकडे दरवळत असतो. किती छान आहे ना. जसं गुलाबाचा, रातराणीचा, मोगऱ्याचा, चाफ्याचा सुगंध घ्यायला आपल्याला आवडतं, तसंच परफ्यूमचाही सुगंध घ्यायला मला प्रचंड आवडतं. कृत्रिम असला तरी तो एक वासच आहे ना, सुगंध आहे. आणि आपल्याला जी 5 ज्ञानेंद्रिय दिली आहे त्यातलं नाक हे तीक्ष्ण असतं काही जणांचं. अगदी लांब काही घडलं तरी वास येतो. आणि असं म्हणतात की लोक आपल्याला जळतात या गोष्टीचा वास घेण्यापेक्षा एका छान गोष्टीचा सुगंध घेऊन आयुष्य जर रोजचा दिवस सुगंधी बनवला तर काय बिघडतं. मी रोज ना नवनवीन, माझ्याकडे जेवढ्या बाटल्या असतात परफ्यूमच्या घरी किंवा माझ्या बॅगेत, तर त्यातला एक परफ्यूम रोज मी मारते. आणि परफ्यूमची बाटली हातात आली की विचारूच नका कशा पद्धतीने मी तो परफ्यूम मारते आणि अँड ऑल वगैरे, तो विषय जाऊ दे. पण ते मारलं किंवा तो परफ्यूमचा वास घेतला की मला एका नवीन आणि अशा, आपण ते म्हणतो ना, जादुई दुनियेत गेल्यासारखं वाटतं. एक छान जादुई वासाची दुनिया, फक्त सुगंध. कितीही सुगंध असा मन भरून घेतला तरी मन भरत नाही असा सुगंध. त्यामुळे हे वेडच म्हणावं लागेल. आणि सोनाटा, मी मध्यंतरी त्याबद्दल सांगितलं होतं. म्हणजे मला ती भूमिका करायला मिळत नाहीये परफ्यूमचं वेड असलेलं, पण ज्या मुलीला करायला मिळतेय त्या मुलीला माझं उदाहरण सरांनी परवा दिलं की ऋतुजा परफ्यूम कसा मारते तशा पद्धतीने परफ्यूमचं वेड तुला पाहिजे किंवा ऋतुजाला कसं आहे हे एकदा तिच्याशी बोलून घे. आणि मग जेव्हा त्यांनी माझ्याशी ते चर्चा करण्यासाठी मला फोन केला किंवा माझ्याशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा मला इतकं भारी वाटलं माहितीये की अरे यार, आपल्या परफ्यूमच्या वेडाची कोणीतरी दखल घेतंय. बरं, आता मी तुम्हाला सरते शेवटी माझ्याकडे असलेले परफ्यूम्स दाखवणार आहे. माझ्या बॅगेतनं पण वेगवेगळे परफ्यूम्स निघतात. तर बघा, हे आहेत ते 2 परफ्यूम्स. आणखीन आहे ते हे 2. आत्ताच माझ्या बॅगेतनं हे 4 परफ्यूम निघाले. मग तुम्ही विचार करा, माझ्या घरी अशा किती बाटल्या असतील परफ्यूमच्या. पण परफ्यूम मारताना सुद्धा इतरांच्या नाकाचीही काळजी घ्यावी लागते. म्हणजे उग्र होणार नाही ना, फार भडक होणार नाही ना, त्याचा त्रास कोणाला होणार नाही ना, शिंका येणार नाहीत ना, आणि फार परफ्यूम मारणं ही चुकीचं आहे. मी फक्त हा व्हिडिओ एवढ्यासाठी केला की माझं म्हणणं एवढंच आहे की प्रेम आपण कशावरही करू शकतो. आणि माझं सुगंधावर प्रेम आहे. माझ्या अशाच आणखीन वेडांबद्दल किंवा क्रेझीनेसबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे.
तुम्ही मला सांगायला विसरू नका की तुमचे असे काय क्रेझीनेस आहेत किंवा वेडसरपणा तुम्ही असा करता आयुष्यात की तुम्हाला तो माझ्यासोबत शेअर करायला आवडेल. आणि करावं हां, माणसाने वेडं असावं, कारण आयुष्य इतकं लहान आहे, त्याच्यात आपण आनंदी जगलं आणि वेडेपणाने जगलं ना तर लोक आपल्याला शहाणी म्हणतात. फार झालं ना. पण मला नक्की सांगा, तुम्ही कशाच्या बाबतीत भयानक क्रेझी आहात. मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. ओके, बाय बाय.